तुम्ही कितीही मेहनत करा पण कर्ज कमी होत नाही. पैसे येतात पण लगेच खर्च होतात. बँकेचे हप्ते, पर्सनल लोन, कोणत्याही प्रकारचं लोन, वैयक्तिक जबाबदाऱ्या, घरची जबाबदारी, यातून काहीही आपल्याकडे शिल्लक राहत नाही. थोडक्यात लोनने आपल्याला डोक्यामध्ये फक्त आणि फक्त लोन आहे, हप्ते भरायचे आहेत, महिन्याच्या शेवट तारखेला जर पगार होतोय, पुढच्या 10 दिवसामध्ये सगळे संपतात, कारण हप्तेच आहेत आणि ते खूप त्रास देतात. यासाठी काय करू शकतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पंकज. डिवाइन ज्ञान या आध्यात्मिक चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला लाल किताबमधील एक असा उपाय देणार आहे, जो उपाय केल्याने तुमच्यावरती जे कर्ज आहे, कोणत्याही प्रकारचा असेल किंवा आर्थिक परिस्थिती जर खूप कमी होत असेल, तिथे तुमचे पैसे सेव्हिंग होऊ देत, डोक्यावरील कर्ज बाजूला होऊ दे, यासाठी हा उपाय एकच आहे, तो देणार आहे. पण हा उपाय करताना एक काळजी घ्या, हा उपाय करा सोबत एक मंत्रही देणार आहे, तोही करा. प्लस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कष्ट करा, कष्टाशिवाय लाईफमध्ये पर्याय नाहीये. शॉर्टकट मार्ग आहेत, अवलंबून नका. कारण कसं आहे, जितकं तुम्ही शॉर्टकट जाल तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल. जितके प्रामाणिक कष्ट तुम्ही लाईफमध्ये कराल, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जितकी प्रामाणिक गोष्ट तुम्ही करणार आहात तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि हा जो उपाय आहे, हा एक उपाय केल्याने तुमचं कर्ज सगळं संपेल हे या व्हिडिओमध्ये मी सांगत नाहीये. मला काय सांगायचं आहे, तुमच्यावरती जितकंही लोन आहे, तुम्हाला जितकंही मेंटली तुम्ही डिस्टर्ब आहात, तुमचं मन कुठंतरी सारखे तेच विचार येत आहेत, त्यासाठी तुम्हाला एक उपाय देणार. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंगली ते हप्ते भरण्यासाठी किंवा तुमचे इझिली ते हप्ते जावे यासाठी हा एक उपाय करायचा आहे. नाहीतर तुम्ही असं समजाल की हा उपाय केला की आपलं लोन संपणार. तुम्हाला कष्ट हे करायलाच हवेत. कष्ट केल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक घडणारच आहेत. पण हा उपाय केला की तुमची मनस्थिती शांत राहील, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चांगले ग्रो कराल, तुमची फायनान्शियल पोझिशन खूप स्ट्रॉंग होईल, आर्थिक परिस्थिती तुमची वाढेल, तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. या गोष्टींसाठी आपण हा उपाय करायचा आहे. लाल किताबनुसार आर्थिक अडचणींचे कारण फक्त उत्पन्न कमी असणे हे नाहीये. काही लोकांचं जर तुम्ही पाहिलात तर उत्पन्न खूप कमी आहे पण ते सुखी आहेत, त्यांच्यावरती कोणतं कर्ज नाही. आणखीन काही लोक असेही आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तरी सुद्धा इथं त्रास आहे, म्हणजे कर्ज याच्या दुप्पट आहे. या लाईफचा काही उपयोग नाहीये. कमी असू दे पण डोक्याला काही त्रास नको. काही वेळा अनावश्यक खर्च, आर्थिक निर्णय, कर्ज चालू असताना नवीन कर्ज घेणे, तसेच ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिले तर काही ग्रहस्थिती बिघडणे, अशा परिस्थितीत आपल्यावरती कर्ज वाढू शकते. यासाठी लाल किताबमध्ये साधा आणि सोपा उपाय दिला आहे, तो आज आपण पाहणार आहोत. तो उपाय तुम्ही श्रद्धेने आणि अगदी मनापासून करा. उपाय काय आहे, प्रत्येक मंगळवारी सकाळी अंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर गव्हाचा पिठाचा एक छोटा गोळा तयार करा. गव्हाचं पीठ असं जसं त्यामध्ये पाणी घालतात आणि त्याचा एक गोळा छोटासा करा, एवढा बास आहे. त्या गोळ्यामध्ये छोटासा गूळ ठेवा सोबत. आणि हा गोळा काय करायचा आहे तर आपल्या जवळपास जीही नदी आहे त्या नदीमध्ये जाऊन पाण्यामध्ये सोडायचा आहे. एकच गोळा आहे,
तो तुम्ही नदीमध्ये जाऊन पाण्यामध्ये सोडायचा आहे. तो गोळा नदीच्या जवळ जाऊन फेकणे किंवा वरून खाली टाकणे असं करू नका. नदीच्या अगदी जवळ जा, तिथून हातामध्ये घेऊन असं तुम्ही पाण्यामध्ये सोडा. जेव्हा हे तुम्ही करत असता त्यावेळेला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. सोबत 11 वेळेला जप करायचा आहे, लक्षात ठेवा. आणखीन माझ्यावरती जितकंही कर्ज आहे योग्य प्रकारे लवकरात लवकर संपून जाऊ दे असं तुम्ही मनामध्ये प्रार्थना करा आणि तो गोळा पाण्यामध्ये सोडा. हे सलग 11 मंगळवार तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता, घरीच या, पहिला कुठेही दुसरीकडे जाऊ नका. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घ्या. आणखीन देवघरात जवळ जाऊन देवाच्या इथं बसा. आणखीन 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही केल्यानंतरच याचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. खरंच तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. आणि हा उपाय सलग 11 मंगळवार करा. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या पावसाळा आहे. पावसामध्ये नदीच्या आसपास जाणं थोडं रिस्की असतं. तुम्हाला तिथपर्यंत जाता येत असेल तरच हा उपाय करा, नाहीतर हा उपाय करू नका. त्यापेक्षा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळेला जप करा. सोबत ओम शनैश्चराय नमः हाही शनिदेवांचा मंत्र तुम्ही 108 वेळेला जप करा. यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. तुम्ही म्हणाल की हा एक उपाय केल्याने सर्व कर्ज दूर होईल का? तर पुन्हा एकदा सांगतो, असं नाहीये. जर तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवत नसाल, योग्य वेळेवरती हप्ते भरत नसाल, सतत नवीन कर्ज घेत राहिलात तर कोणताही उपाय तुम्हाला अपेक्षित परिणाम देणार नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचीही काळजी घ्या. जेव्हा श्रद्धा, मेहनत आणि योग्य उपाय म्हणण्यापेक्षा तुम्ही आध्यात्मिक होणं खूप गरजेचं आहे, तेव्हा लाईफमध्ये खूप चेंजेस होतात आणि चांगली परिस्थिती येत राहते आणि आपल्या लाईफमध्ये काहीही वाईट होत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या डिवाइन ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक ज्योतिष मार्गदर्शन, अंकशास्त्र, लाल किताब, वास्तुशास्त्र याबद्दल इंडिव्हिज्युअल माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर स्क्रीनवरती येत आहे. तुम्हाला असेच लाल किताबमधील उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येत आहेत. पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवरती मी घेऊन येईन आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला आणि आम्हाला असेच तुमचे सर्वांचे प्रेम राहू दे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण, राधे राधे.